मला विको अजिबात नको अशी काय ताकद लावायची तेवढा कालं आलं रूप पाहता लोचणी सुख सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवा सवे घडे नित्यानित्य जोडे तेची साच समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची तुका म्हणे थे लाभाची कोटी बहुआव कोटी समर्थाचे संगती पंगती देवा सवे घडे नित्यानित्य जोडे तेची साच पांडुरंगा रूप Thank you.
पादलो पावण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुणा धौमा शंकराच्या स्वतः चरणावरी ठेवणे माथा साष्टांग्याचा दंडवता दुसरी बंधू सारदाची चतुर्णाच्या आत्मजा वाप सिद्धी भावीची सहजातीच्या चरणपदा दंडवता आता वंदुदेव ब्राह्मण जांजने पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जंदया माहे दंडवता आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार दिनतया माहे दंडवता आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माहे दंडवता ऐसे नमन करुणे सकळ हरिकथा बोली पोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या वाडाचा लवी सकळ नामा म्हणे सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवा सवे धडे नित्यानित्य जोडे तेचे साथ प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत सिद्धू पोवारा यांचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने हा उत्सव 3 दिवसाचा घडवून आला इथे जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे कलशारोहण मंदिराचा जीर्णोद्धार मातोबा देवाची जोगेश्वरी स्वामी समर्थ सगळ्या देवतांची प्राण प्रतिष्ठा आणि या संबंधाने सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्याने घडवून आलेला हा 3 दिवसाचा दिव्य आणि भव्य असा सोहळा यामध्ये सर्व ग्रामस्थांच्या द्वारा मला मिळालेलं निमंत्रण जे हरिभक्तीपरायण ढाकणे महाराज यांनी अधून मधून करून दिलेलं स्मरण थोडीशी धावपळ झाली वेळेवरचं निमंत्रण असल्यामुळे तुमचा विश्वास बसणार नाही महाराज पण वस्तुस्थिती आहे काल माझ्या पुतण्याचं लग्न नागपूरला होतं तिथून पहाटे 4ला निघलो परळी वैजनाथचं कीर्तन 1 ते 3 होतं तिथून निघालो 7 म्हणजे तुम्हाला 8चा अंदाज दिला होता आणि त्याच्या पुढे 15-20 मिनिट लागतील मला गाडी पडवली सनसन टायर वाजतात दिवसभर 800 किलोमीटर होऊन गेलं 8 ते 10चा तुम्हाला अंदाज दिला तुमले 7 छापलं म्हटलं घेऊ शकत नाही आपला परळी वैजनाथचं 3ला संपल्यावर अर्धा तास उशीर झाला मी खेड पास केल्यावर गाडीत फेटा बांधला सांगितलं जरा चालीवर भजन सुरू करा 800 किलोमीटरचा प्रवास झाला हे दिवसातलं दुसरं कीर्तन आहे पण इथली शिस्त शांतता सगळ्या सोहळा पाहला भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद ते सगळे जीवाभावाचे जुने भेटल्या आजी बर्वे झाले माझे माहेर भेटले जुने आमचे लंगोटे मित्र दादा तुम्ही एकटे झाले का ठीक आहे दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार गायनाचार्य उत्कृष्ट आहे विनयकरी इकडचे मागचे टाळकरी इकडचे टाळकरी इकडचे टाळकरी बसलेले आपले सर्व महात्मे पुढे बसलेल्या माझ्या माय बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थी श्रोते तरुण बांधव प्रचंड गर्दी शिस्त शांतता प्रथमतः अतिशय सुंदर नियोजन काट कसर नाही भागवा भागवी नाही जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर होय तो चला जाय वैकुंठ पलान पकडे कोय जेवढ्या प्रेमानं जेवढ्या आवडीनं प्रपंच करायचा आहे तेवढ्याच आवडीनं परमार्थ करा एखाद्या श्रीमंत बापानं एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं तसा चास कमांडच्या ग्रामस्थाने हा सोहळा त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा काही भागवा भागवी काट कसर नाही
आणि इतका दुष्ट लागेल असा सोहळा संपन्न का झाला याचं एकमेव कारण आहे, चास कमान मातोबा देवासाठी अख्खं गाव एका माईची लेकरं होऊन एकत्रित आलं, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून सर्व संयोजक ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देतोच, पण ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून पार चाकरवून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. चास कमान ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल अतिशय सुंदर मंडप, सुंदर सावण सृष्टी मा फक्त अशीच ठेवा आता. सुंदर खऱ्या अर्थाने मी वाचलं ते पोलीस अधिकारी दत्तू पाटील मोडू त्यांचं स्वप्न होतं, ते आज साकार झालं. सगळ्या ग्रामस्थ मंडळींनी एकत्रित येऊन हे कार्य केलं, हे विशेष आहे. त्याही वेळेला भगवान श्रीकृष्णाच्या करांगुळीत गोवर्धन उचलायची ताकद होती, तरी भगवान कृष्णाने एकट्याने नाही उचलला, आपले सगळे मित्र गोळा केले. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, काय देवा, अरे काठ्या लावा, काठ्या. सगळ्या घोबड्या वाल्यांनी काठ्या लावल्या दादा. किसनरावनं करांगोळी अख्खा गोवर्धन उचलला. तस चास कमान मधला कोणी गरीब असेल, गाठी गाठीचं धोतर, फाटकी, बंडी, मडकटलं, पागोटलं, 2 शेळ्या चारत असेल, जर्मनच्या ताटात शिळी पाकी भाकरी खात असेल, त्याने आपल्या कमाईतला 101 रुपया दिला असेल, त्याला चास कमानचा गोपाळ समजा. आणि मोठी देणगी ज्यानं दिली असेल त्याला कृष्ण समजा. या गावचे कृष्ण आणि गोपाळ एकत्रित आले, त्या आनंदाचा हा सोहळा आहे, जे मनात होत. धरली जे होते चित्ती त्याची डोळा दिसती, आले आवडीचे फळ, आले आवडीचे फळ, याला म्हणतात स्वप्न साकार झालं. जे चित्तात होतं ते साकार झालं. तेची डोळा दिसती, आले आवडीची फळ, झाले कारण सकळ. आज जो तुम्ही संकल्प केला होता तो परमेश्वरानं सिद्धीष्ठेला पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. आणि पूर्ण 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 हे शब्द फक्त इथंच आहे, प्रपंचात नाही. तुम्ही कितीही करा तरी अपूर्ण राहतो तो संसार. ठरवलं तर मरायच्या आधी पूर्ण करता येतो तो परमार्थ. ठरलेला आहे, आधी पूर्ण विराम असतो. आता आषाढीची यात्रा, चला आळंदीहून पुढे पुणे, पुढे
सासवड, पुढे जेजुरी, पुढे वाले, पुढे लोणंद, पुढे तरडगाव, पुढे फलटण, पुढे बरड, पुढे नातेपुते, पुढे माळशिरस, पुढे वेळापूर, पुढे भंडीशेगाव, पुढे वाखरी, पुढे पंढरपूर, पुढे पूर्णविराम सापडतो त्याला म्हणतात परमार्थ. विठ्ठल एवढंच एक शंकर ज्याच्यात पूर्णविराम आहे. किती चांगलं घर बांधा, वास्तू शांतीच्या दिवशी पाहुणे पंक्तीत बसतात, घर मालकाला फिरावं लागतं. जेव्हा महाराज लादू नका ढाकरे, गोडगोड जेव्हा नाना, तात्या, दादा, रावसाहेब, काकासाहेब, ते खालचं थांबा. एवढा पैसा होता, पत्रात खाऊन टाकला, स्लाब का नाही बदला, याच्या नातीनं वाली एकटा बदला 12 महिने, त्याची गुंडी खाऊन सला खालचं दिलं. त्याच्या पुढचं म्हणतं एवढा चांगला बंगला बांधला तर डबडं घेऊन उसात जातो, संडास का नाही बांधला. त्याच्या पुढचं तेव घर कसं आहे, मेलो तरी पूर्ण होत नाही ते घर आहे. आपलं काय घेऊन बसला तुम्ही? शक्ती, भक्ती, युक्ती, सत्ता, संपदा, विद्वत्ता एवढ्यावर कीर्तन होईल. आजचं रावण एकांगी समजू नका तुम्ही. 6ही गोष्टी रावणाकडे आहे. सत्ता, गाढवळी गजानन सटवी करी बाळणपण. रावणाच्या घरी गणपती बाप्पा गाढव चारायला होते. आपण बसवतो दरवर्षी, हा ते गणपतराव तिथं गाढव चांगली जनावर आहे का ते. एक दिवस रावण सहज आला, मी तिथंच होतो म्हणून सांग. सत्ता आहे हे गाढव उपवासी आहे. सरकार ते म्हातार आहे, दाता नाही त्याला, त्याच्यानं हरळी तुटत नाही. मग तुम्ही तोडा. माझा हरळी तोडण्याचा आणि गाढव तोडण्याचा काय संबंध आहे? आजार मशीला इंजेक्शन पखाली, मी सांगतो तेवढा आहे का? हरळी तुम्ही तोडायची, पेंड्या बांधायच्या, तो भारा डोक्यावर घ्यायचा आणि या म्हाताऱ्या गाढवाला खुर्च्यावर आणून खाऊ घालायचा. तेव्हापासून उचलला गुरु गणपतराव. गाढवळी गजानन, एकनाथ महाराज लिहितात, गाढवळी गजानन सटवी करी बाळणपण. सटवी बाळणपणाच्या कामावर होती महाराज. काही एक बाळणपण होतं का? 80,000 बायका, हे सगळे घरी गेल्यावर डोके चालवणे. 80,000 बाळणपण पण नाही. 1 लाख मुलं झाली, 1.25 लाख ना, 2.25 लाख तर बाळणपण झाली. कारण कायमच ती ठेवून घेतली सटवी. सटवी करी बाळणपण गाढवळी गजानन. ब्रह्मदेव पंचांग पाहायला, वारा अंगण झाडाला, मेघ पाणी शिंपडायला, अग्नी कपडे धुवायला, 9 ग्रहाच्या पायऱ्या, 33 कोटी देवता बंदी खाण्यात सत्ता भोगली रावणानं. तर विद्वत्ता जसे ग्रंथी आहे, सत्ता, विद्वत्ता, संपदा, 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी कास्याची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची. सोन्याची घरं 7,50,000. भाव 10 ग्रामला. हिशोब घरी गेल्यावर करा, मोबाईल बंद करा, हिशोब घरी गेल्यावर करा, मेंदू पण पडेल भारताचे. एवढी संपदा, सत्ता, विद्वत्ता. बरं, शक्तीचा विचार करा. 3 वेळा कैलास पर्वत हलवला, एवढी शक्ती. 3 वेळा. भक्ती, 1 नंबरचा भक्त रावण आहे शंकराचा. 1000 कमळ. हे 14 माणसं होती असा उल्लेख आहे पूजेच्या तयारीसाठी रोजची. 14. रावण यायच्या आधी ते एकाने तांब्या घासून ठेवायचा, ते भस्म आणून ठेवायचं, बेलाची पानं मोजून ठेवायची, कमळे मोजायची, ते गायीच्या शेणानं सारवायचं. असे 14 लोक त्या कामावर होते. रावण 6 घंटे पूजा करीत होता. ब्रह्ममुहूर्तावर 3:30 ला बसला, 9:30 ला पूजा संपायची. एक दिवस 1000 कमळ वाहण्याचा नियम. 999 कमळ वाहली महाराजनं. कमळ कमी पडलं, उठावं. भक्तीत अंतर पडतं. न उठावं, कमळ कमी पडतं. उठला नाही, तलवार घेतली, एक मुंडक कापून पिंडीवर वाहला. शीश को काट कर अपने किया हो जब होम रावण ने दास. भगवान शंकर प्रसन्न झाले. दिया सब राग दुनिया का, दिलावर हो तो ऐसा हो. एक मुंडक कापून वाहलं पिंडीवर. तिथं बरं होतं, याच्यात येते ते रोजचं मी पाहिलेलं आहे. ते याच्यात हवा आली तर तो आवाज तिकडे जातो. हे साऊंड वाल्यापेक्षा मला जास्त विठ्ठलाला
आंघोळ झाली, बाथरूम मध्ये गिंडी गेलं, सुंदर ध्यान हेवी ठेवणी कर्कटावर ठेवणीया शब्द आला की विचार ठेवला का? तुळशी हार गळ्या, काशी पितांबर आवडीनंतर ह्याची ध्यान पुन्हा ध्यानात येतं झाला का? मग तर कुंडले तळपती श्रवणी कंठी करून गेला आधी तर आणला का? आणि एकदा आणला की तुका म्हणे माझं ह्याची सर्व सुख एका कपातून तो काकडा झाली पण ही भक्ती आहे, शक्ती आहे, सत्ता आहे, संपदा आहे, विद्वत्ता आहे. पुन्हा एक वैभव सांगतो, त्याचे एकट्याच्या घरातली माणसं 3,05,000 आहे महाराज. 80,000 बायका, 1,00,000 मुलं आणि 1,25,000 ना. तू हिशोब तुम्हीच करा. 1,25,000 ना तू, 1,00,000 मुलं, बायका 80,000, 3,05,000. दादा आता जर असताना तो 22,00,000 बॅनर लावायची गरज नव्हती त्याला. बिनविरोध तेवढ्या घरातच होती. मी का सांगतो, एवढा संसार रावणानं केला तरी मरायच्या वेळेला म्हणला 3 गोष्टी राहिल्या. सांगतो पूर्ण होत नाही त्याच नाव संसार आहे. मरायच्या आधी ठरवता अपूर्ण राहत नाही त्याचं नाव परमार्थ आहे. किती चांगलं घर बांधा ते अपूर्णच राहत. पूर्णविराम इथं आहे जे तुम्ही केलं गावकऱ्यांनी. पाया खोदला, जोता झाला, भिंती झाल्या, शिखराचं काम झालं. ब्रह्मचारी आणि संन्यासी आणि सगळ्या लेखी बाई या गावातून जेवढ्या नांदायला गेल्या मावल्या त्यांच्यातर्फे कळसाची वर्गणी. देऊळ पूर्ण झालं. देवळाच्या कामा कळस आला की देवळाचा पूर्ण विराम. तो बसवायला ब्रह्मचारी पाहिजे, नाही तर संन्यासी पाहिजे कळस बसवायला. प्रापंचिक महाराजांनी कळस बसवायच्या भानगडीत पडायचं नाही, मूर्ती बसवायची नाही तर भूमिपूजन करायचं. कलश त्याला बसवता येतो ज्याच्या पुढे काही नाही. मराठी कळली तुला? ब्रह्मचारी पूर्ण विराम, संन्यासी पूर्ण, कळस पूर्ण विराम. दुसरं एक कारण असं आहे, पूर्वीचे मंदिर खूप उंच होते, सुविधा नव्हत्या. जुने लाकड शेवरीचे त्याच्या शिड्या बांधायच्या, त्याच्यावर कळस घेऊन पाठवायचा ब्रह्मचारी तर संन्यासी. समजा समजावर चालला 150 फुटावर चालला संन्यासी, ब्रह्मचारी. समजा शिडी मोडली, तिथून जर खाली पडला त्याचं कोण आहे रडायला? बाकीचे आहेत कुंडली कवर विनोद सोडा कसे. त्याच्या पुढे काही नाही. म्हणून देवळाच्या कामाकडे कळस बसला की मंदिर पूर्ण झालं. म्हणून हे हयात असणारी पिढी महाराज आता एवढे आहे ना इथे बसलेले, सगळी हयात जेवढी पिढी आहे ती अमर झालेली आहे. अमर झाली का? अरे किती करा प्रपंचाचं, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघांची, आपल्या काळाचं पांढरं वाटवं, चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा, 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक मुलगा 10वा घालेल याची शाश्वती नाही. सास कमांच्या इथून पुढच्या किती पिढ्या जातील तरी मातोबा देवाच्या मंदिरात नतमस्तक होताना टपटपल्या डोळ्यानं म्हणतील की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला. याला म्हणतात उत्तमचे Yeah.
बऱ्याच पिढी आहेत ज्यांचा सहभाग या कार्याला लागला, ती सगळी पिढी चास कमांची अमर झाली. अमर उत्तमाची उरे कीर्ती मागे. सूरत से किरत बड़ी बिन पंख उड़ जाए. सूरत से किरत बड़ी. सूरत म्हणजे बडोदा, हे लोक नाही चालवायचं. गुजरात मधले शहर नाही. सुरत 3.5 हाताचं शरीर, याला सूरत म्हणतात. सूरत से किरत बडी बिन पंख उड जाय. सूरत जर खेळला न्यायची असेल तर काळ्या पिवळ्या जीपवाला 20 रुपये मागतात. राजगुरुनगर चास कमान चास दिवसभर काळ्या पिवळ्या 20 रुपये. सूरत राजगुरुनगरला न्यायला 20 रुपये खर्च आहे. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला जाते, हे लक्षात ठेवा. सूरत से किरत बड़ी बिन पंख उड़ जाए. अरे सूरत तो जाती रही, आपलं लक्ष नाही चाललेलं आहे. याची स्थिती नासत जाय क्षणक्षणा प्रतिमो या ते म्हणती अश्वत्थका. आज कालचं आपण आज नाही अतिपरिचयानं लक्षात येत नाही. क्षणाक्षणाला नाश आहे, क्षणाक्षणाला. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, महाराज उघड्या अंगाचं गोरख पान, जांजा घातलेला, हातात खुळखुळा, काजळ्याचा टिळ्या, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. इमानदारीने सांगा, असं कोणी म्हणताय का? आजोबा कायम घाईतच असता तुम्ही, काय काम आहे? काय नाही, पप्पी द्यात मग जा राजगुरुनगरला. अरे पप्पी कुठली? मात आणि नाही तोड मात, पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. तोपर्यंत आहे सगळे. सत्ता असली ना टोळकं तुमच्या माग पुढे चालतंय. सत्ता संपली आपोआप गायब होत. तुम्हाला हे प्रत्यक्षात बघायचं आहे का? आपल्याहून बघा. प्रकाश म्हणजे सत्ता, अंधार म्हणजे सत्ता गेली. तुम्ही लाईट मध्ये उभं राहा, तुमची सावली सुद्धा तुम्हाला सोडून जात नाही. तुम्ही, मी सांगतो एक प्रयोग करून, सावली सुद्धा सोबत आहे. का? सत्ता आहे, प्रकाश आहे, ऐश्वर्य आहे, प्रतिष्ठा आहे, सावली सुद्धा. तुम्ही अंधारात जा, गेली सावली, तिला जा म्हणावं लागत नाही. तसं टोळकं गेलं, मागं पुढे चालतो, गुटक्याच्या पुढ्या खाडीत गेलं. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपे में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. हे जे तुम्ही केलं एवढंच तुमच्या सोबत येणार आहे. कर्मानुगो गच्छति जीव एकदा. उत्तमाची वरे सूरत से किरत बड़ी निरपंख. सूरत तो जाती रही, जाती रही, किरत कबू ना जाय. म्हणून ते पोलीस अधिकारी साहेब तेही अमर झाले. त्यांचा संकल्प सिद्धीस तुम्ही ग्रामस्थांनी नेला आणि या कार्याच्या रूपात तुम्ही अमर झाला. मातोबा देवाकडे एकच मागणं आहे बाबा, मी काही वशिला लावत नाही. माझं कीर्तन दरवर्षी ठेवा, मला पुढे वेळ आहे. आज काय भजनी झाली, 2 चपात्यावर आहे, अजून 24 तास व्हायचे. जेवायला कुठे वेळ आलं ना, केटा गाडीत बांधलं. मजा आहे, मजा. मातोबा देवाकडे एकच मागणं आहे. गट तट भांडणं हे कुठेही आहे, कुठेही आहे. मला एक मजा सांगतो. जिथे एकोपा आहे तिथे प्रगती आहे. झाडूची मूठ बांधली असते महाराज, झाडूची मूठ मजबूत बांधली झाडूची की तो झाडू अख्खा परिसर स्वच्छ करतो. अरे मूठ सुटली, झाडूचाच कचरा होतो. हे तर कळतं तुम्हाला. हे महत्वाचं आहे. तसा एकोपा ग्रामस्थांचा एकोपा. ते द्राक्षाचे बागायतदार आहे तुम्ही, त्यात 1/2 एकर द्राक्ष असेल तो काही व्यापाराला देत नाही. टोपलं भरतं राजगुरुनगरला 4 पैसे मिळावे म्हणून एक छोटं टोपलं नेतं का, ते मणी सुटे होतात. मग तिथं गेल्यावर ते 1-1.5 किलो 2 किलो मणी असते, ते छोट्या टोपल्यात, आणि मोठे घर 25 किलोच्या टोपल्यात. गिराईक लागतं. मणी काय भाव? मणी मणी घ्यायचे का? 10 रुपये किलो. गड 150. अरे द्राक्ष हेही आहे, द्राक्ष हेही आहे, पण ती घडाची द्राक्ष आहे.
एकोप आहे त्याची किंमत 150 रुपये किलो, सुटे झाले 10 रुपये, बस समजा एवढंच. तसं मातोबा देवाकडे प्रार्थना करतो व्हावा पारमार्थिक कार्यासाठी गावकऱ्याचा असाच एकोबा शेवटच्या श्वासापर्यंत मातोबा देवाने ठेवावा. विठ्ठल आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस. त्याचं कारण आहे काही दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा व्यवहार करतात आला, त्याला फक्त कळलं पाहिजे अमुकाच्या वाड्यात अमुक गावची मुलगी देण्यात येत आहे इतकं कळालं की बेचैन होऊन जात. मग 2 चपात्या बांधून घेतं घरून, काळी पिवळी पकडतं, टेम्पो पकडतं, एसटी पकडतं, दुपारी 2 वाजता ते गाव गाठतं, त्या वाड्याच्या दरवाजात येऊन उभं राहतं. अमुकाचा वाडा हाच आहे, अमुक अमुक मीच आहे. आपण कुठले? मी अमुक गावचा. अहो तुमच्या गावात अमुक पाटलाच्या वाड्यात मुलगी द्यायची आम्हाला, म्हणूनच आलो. कळल्यापासून झोप नाही, इथून सुरुवात. आज तरी या, चहा घ्या. चपात्या बांधून आलो. एकाच वाक्यात सांगतो, मुली जास्त झाल्या असेल तर विहिरीत ढकला, नमस्कार केलं, रॉकेल होत. आनंदाला उधाण आलं त्या वाड्यात. पत्रिका कशा छापायच्या, पटके किती बांधायचे, मंडप कोणाचा, पदार्थ कोणते कोणते, आचार्य सगळे. पण हे गेलं ना रॉकेल होत. दादा जेवलं नाही कोणी त्या दिवशी, संध्याकाळी स्वयंपाक नाही, सगळे घर उदास झालं. पाटलीनच विषय काढला. त्या बिचाऱ्याला काही स्वार्थ म्हणा, चहा नाही घेतला आपला. यांना काय माहिती बिचारा काय आग लागला. चपात्या बांधून आलं ते बिचार. तेव्हा ऊस तोडणाऱ्या कामगाराला द्या माझी लेख, पण त्या कांजीच्या कपड्यावाल्याच्या घरात द्यायची नाही. आणि मग हा घर मालक पत्र लिहितो, राजमान्य राजश्री अमुक अमुक यांना माझा सप्रम जय हरी. तुमच्यासोबत सोयरीक जुळल्यापासून आनंदाला उधार आमच्या घरात आलं होतं, पण नंतर ब्राह्मण मंडळीकडे गेल्यानंतर कळालं की मुला मुलीचा मृत्यू षडाष्टक योग असल्यामुळे तुमचं आमचं तुटलं. असं जन्मभर दुसऱ्याचा वाटोळ करायचा व्यवहार करतं आणि अपेक्षा सुखाची करत नाही. महाराज म्हणतात आम्हाला सुख का झालं याचं कारण आम्ही जन्मभर व्यवहार सुखाचा केला.
सुखाचा झाला, सुखाचे व्यवहारी लाभ झाला, काहीचा व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा, काहीचा व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा, काहीचा व्यवहारही दुःखाचा, लाभही दुःखाचा, संतांचा व्यवहार सुखाचा, लाभही सुखाचा. दादा काहीचा व्यवहार दुःखाचा आहे पण लाभ सुखाचा आहे, तो योग्यांचा व्यवहार. एक एक अंग साधायला 12 वर्ष जातात, असे 8 अंगण मग समाधी सारखं सुख मिळतात. ते उच्चार करणं जर कठीण आहे तर प्रक्रिया कशी असेल? तुम्हाला पाठ आहे काकडा. शरीर शोषण प्राण निरोधन मंडय हटयो एक नंबर आहे महाराज. माझ्या काही ओळखीचं नाही विचारा, पण एक नंबर. त्याच्यामुळे आता रात्रभर मी काही सोडत नाही. शरीर शोषण प्राण निरोधन मनमे योग नागिनी उत्साहे नवही तारिणी रोगोण प्राणी माया माते सुसुम न साधे आवाज ऐसे बोलती तुम्ही जन यावं समजा. म्हणून योगाची वाटा जे निघाले का सुभटा या दुःखाचाची सेलवाटा भागा आला. म्हणजे योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे पण त्यांना समाधी सारखं सुख मिळतं. मुद्दे लक्षात घ्या. व्यवहार दुःखाचा पण समाधी सारखं सुख मिळतं म्हणून लाभ सुखाचा. आमचे संत म्हणतात अरे योग्याला एवढा आटा पिटा केल्यावर जे समाधी सारखं सुख मिळतं ते तो वारकऱ्याला भजनानच मिळतं. सुखे से ब्रह्मानंद समाधी सारखं सुख मिळतं ते वारकऱ्याला भजनाने. सुखे सेव ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा. योग्यांचा व्यवहार दुःखाचा लाभ सुखाचा, काहीचा व्यवहार सुखाचा लाभ दुःखाचा. पचनागाची कांडी खाताना गोड वाटती म्हणतात भानगडीत पडू नका. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, सरपण विंचू नारायण आहे
पण पादस्पर्श दर्शन नाही सांगितलं. वंदावे दुरून शिवून आग लावला की नारायणानं आपला प्रताप दाखवला. वंदावे दुरून शिवून तो त्यांचा अभ्यास आहे. अजूनही महाराज मोठे मोठे ते तपस्वी हिमालयात साप बाळगतात. साप डब्याला चित्र पाडायची, त्याला झाकण लावून तो साप केला. अति विषारी जहाल. कशासाठी? झाकण उघडायचं साधून सापाला हाताने फटका मारायचा. फटका मारला की साप चवताळून वर तोंड. त्यानं डब्याच्या वर तोंड काढलं की साधून जीभ काढायची. हे नुसतं ऐकत राहा, भानगडी पडू नका. मग त्या सापानं त्या जिभेला दंश करायचा. उलट होऊन विष पूर्ण जिभेत उतरू द्यायचं जीभ, आणि मग साप पुन्हा डब्यामध्ये बंद करून ठेवायचा. त्या विषात साधून आनंद पत्र्याच्या शेडमध्ये जायचं. तो त्यांचा अभ्यास आहे. साधुनी पचना खाती तोडा तोडा आणि का ते डोळा न देख. म्हणजे व्यवहार सुखाचा वाटला, गोड वाटली बचनागाची कांडी खाताना, पण मरण येतं ना दुःखाचा लाभ आहे. व्यवहार सुखाचा आहे, लाभ दुःखाचा. योग्यांचा व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा. काहीचा व्यवहारही दुःखाचा, लाभही दुःखाचा. ते कोळचं दुकान माहितीये, कोळशाचं. बरीच घडीच्या कापडात आला मित्र मुंबईहून एसटीत. टेकला नाही हो दादा, पाकड्याला टेकला नाही. 5 तास इस्त्री मॉडेल म्हणून. लग्न झाल्यावर 5 वर्षांनी आला, एवढंच झालं. त्याचा मित्र कोळशाचा दुकानदार होता, स्टँडवरच दुकान. उत्तरच्या बरोबर याचं लक्ष गेलं. आता कोळशा दुकान माहिती तुम्हाला, विकणाऱ्याचे हात काळे, घेणाऱ्याची पिशवी काळी, तराजू काळा, हक्क दुकान काळ. त्याच्या हातात आपण नोट दिली किती काळी, त्यानं वापस केलेले पैसे काळे, सगळं काळे. हे कोळसा विकता विकताच मित्र बघितला, एसटीतून उतरला, पळतच गेला. म्हणजे कडकडून मिठी मारली, हात फिरवला. कारण किती वर्षांनी आला बाबा. अरे ते झालं नाही का, पण ते 5 तास बाकड्याला नाही केलं तर इस्त्री. तुझं प्रेम होतं, तुझं मित्र काळा केला. पुढे गेल्यावर महाराज यानं लग्नात वापरलेलं अत्तरचं बिल दिलं नव्हतं. तो अत्तरचा दुकानदार होता, अत्तर विकत होता. बघितलं 5 वर्षांनी थोबाड दाखवलं यानं. लग्नात वापरलेलं अत्तरचं बिल अजून उतरला. कॉलर मध्ये 2 थोबाडी, दिवसभर सुगंध. आता काय मी खरंच कोळशा वाल्यानं तोंडावून प्रेमानं हात फिरवला तर अख्खं तोंड काळं झालं. अत्तरच्या दुकानदारानं थोबाडीत मारली, दिवसभर सुगंध आला. जसं हे प्रपंच कोळशाचं दुकान आहे. किती प्रेमानं हात फिरू द्या हो, हा तोंड काळ. साधू संतांनी थोबाडीत मारू द्या, जीवनभर कीर्तीचा सुगंध. विठ्ठल व्यवहार सुखाचा केला आणि म्हणून त्याच्यामुळे आम्हाला लाभ सुखाचा झाला. सुखाची व्यवहारी सुख लाभ झाला. अहो सुख लाभ झाला म्हणजे नेमकं झालं काय? आनंद कोंदला पाहिजे. मागे आनंद टाळकरी असल्यामुळे, पुढे श्रोते मायबाप असल्यामुळे तिकडे आनंद, इकडे मृदंगाचार्य विनेकरी गायनाचार्य, इकडे आनंद, इकडे मृदंगाचार्य, इकडे तिकडे इकडे इकडे चहूक आहे. आनंदाच्या पोटी 60व्या मापोटी आजी आनंद होईल. पण हा आनंद कोंदून कोंदून भरलेला, हे महत्वाचं आहे. आनंद कोंदला. आणि ही वारकरी मंडळीला चांगलं माहिती आहे. पंढरपूरच्या वारीत गेल्यानंतर तिथे दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, काला उद्या गोपाळपूरचा झुंबड खरेदीची
सोलापूर चादरी सगळी पाठ्या बांगड्या भोंगड्या गोपीचंदन नातवाचा फुडफुडा लाया प्रसाद मग ते आणलं मठात जुने कपडे खालीच्यावर चादरी सोलापुरी बैलाच्या झुली मग सामान जास्त झाल्यामुळे सुटकेस लागत नाही 3 इंच अंतर पडते वरचं झाकण खालचं दात वट चावून दाबत तरी 1.5 इंच अजून ताकद लावतं तर 1/2 इंच जिकडे तिकडे पाहतं लाजून जातं शेजाऱ्याला म्हणते बा मी उभा होतो सुटकेस मग लॉक करा जास्त सामान भरणे हे जसं दाबून दाबून भरणे तसा 3 दिवसापासून चाललेला आनंद आनंद कोंदला मागे पण एवढा कोंदून कोंदून भरलेला आनंद होण्याचं नेमकं कारण संगती पंगती देवा सवेकडे 3 दिवस झाले चासकमांच्या लोकांच्या डोक्यात दुसरा विषय नाही मातोबा देव मातो संगतही देवाची पंक्तीलाही देवाच्या म्हणून आनंद आहे कधी संगत चांगली असते बाबा पण पंगत चांगली नसते मला सारच पाठ असल्यामुळे सांगायची गरज नाही कधी पंगत चांगली आहे तर संगत चांगली नाही पंग श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम बटाटा वडा कांद्याची भजी पापड लोणची बालुशाही मालपोहे तुम्हाला आठवण देते जेव घालणार आहे उदार आहे जेवणारही वस्ताद आहे पण शेजार बसलेलं थोडा वेळ त्याच्या अंगावर कलंट थोडा वेळ याच्या वाढणं म्हणा पंगत चांगली आहे पण हे जास्त झालेलं बसलं शेजारी म्हणजे संगत चांगली नाही कधी संगत चांगली असते पंगत चांगली नाही कधी दोन्ही चांगल्या नसतात हे चांगलं माहिती आहे तुम्हाला पंढरपूरची यात्रा संपल्यानंतर आषाढ लागतो काही दिवसांत पत्रकार मंडळी अशी हुशार गटारी अमावस्या म्हणतात संगतनं पंगत सांगतो दादा आपल्या दिवशी पेपरला आलं फोटो पत्रकार व्यंगचित्र पत्रकार मंडळी फार हुशार इकडून एक पोकड तिकडून कोंबड जय हरी हे त्याला म्हणतात आता आपली पुन्हा भेट उद्या गटारी आहे त्याच्यातून राहिलं तर परवा भेट नाही त्यावेळेला संगत आणि
अभंग. अरे जेवणाचा आनंद कधी येतो? सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, त्यावेळेला आनंद येतो. त्याच्यात एक जरी कमी असेल ना, नाही. जेवणार रसज्ञ पाहिजे, वाढणार उदार पाहिजे, आणि स्वयंपाक सुगरणी मावशीनं केला पाहिजे. कधी मी जेवणारे चांगले आहे, वाढणार उदार आहे, पण स्वयंपाक एका पातेल्यात 3 भाग, खाली जळगाव, मध्ये चिखली, वर तांदूळवाडी. 2 इंच जळला खालचा ते जळगाव झालं, त्याच्यावर चिकन तो चिखली, वरपोर ते तांदूळ तांदूळवाडी. कधी स्वयंपाक चांगला असतो, जेवणारही चांगलं असतं, पण वाढणार तंदूर हवं का? हवं का? इकडचे लोक चांगले पण काही हे जेवू घालण्याच्या बाबतीमध्ये पुणे 1 क्रमांक आहे. वारकरी मंडळीला काय स्वागत असते, पण झालंय काय, एका नाजूक घरी गेले हे 10 चासकमांचेच होते, ते अवतावरचे होते. 10 वारकरी या किंवा आषाढीचं सांगतो विचारचं नाजूक घर, 1-2च न्यायला पाहिजे होते, 10 नाही. ते चासकमांचे कोणते, दिवसभर अवत हाकलणार, 3.5 भाकरीची न्याहारी करणार. चासकमान गेल्यावर त्या मावशीचा स्वयंपाक पाहला या चासकमांच्या 10 लोकांनी एकमेकाला मग लागला, एवढं ते एकटा खात, मग 9 कशाला आणले बाकीचे? मला गप्पच ना, कशाला चव घालवत. झालं पात्रावळी मांडल्या दादा, एका लिंबाचे 10 तुकडे केले, ती मावशी कधी नव्हती. थोडं मीठ वाढलं, सुपारी एवढ्या कणकीच्या गोळ्याची चपाती, लोकुटच्या अर्ध्या बिस्किट एवढा शिरा, मी सांगते नीट ऐका, लिंबा एवढा भात, करा सुरू. हे एकमेकाकडे पाहतो, चाटचे काय सुरू. 4 भाकरी म्हणला न्याहारीला काय सुरू. टोपलं लाडवानं भरलेलं आणि यांच्या पुढून लाडू. हवं का? हवं का? अरे काय खाऊ? म्हणजे इथं स्वयंपाक चांगला आहे, जेवणारे चासकमांचे वस्ताद आहे, पण वाढणारा कंदू. हवं का? हवं. आनंद कधी? रसज्ञ आणि जेवणारे, सुगरणी आणि उदारे. जेवणारं रसज्ञ पाहिजे, मग आनंद. म्हणून श्रीखंड भगवान श्रीकृष्णाला आवडत होतं ते भीमाच्या आई साहेबांनी जर श्रीखंड केलं, बोट लावत नव्हते देव वाटीला, आणि भीमानं केलं, पातेलं एकटाच देव संपून टाकायचा. मग एक दिवस 7-12 रुक्माई आहे ना, तिथे घरी चालते का? दादा घरने चालत, बाहेर बघा रुवा, साहेब घरी आले की बाहेर आहे साहेब. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो बिगी बिल्ली बन जा. भगवान श्रीकृष्णाला रुक्माई आई म्हणले, आम्ही श्रीखंड केलं तर बोट लावत नाही वाटीला, आणि त्या भीम्याने केलं म्हणजे पातेलं पुरत नाही. हे शब्द तुम्हालाही ऐकायला मिळते, तुम्ही सांगत नाही. आवडीनं भजी केली तुम्ही खाऊ नका, मग 5-7-12 हॉटेलमध्ये घर कुठून पडता. ते तसं इथलं सांगतो. भीमाने केलं म्हणजे पातेलं पुरत नाही. अरे करण्याची काही पद्धत आहे, कसं करायचं असते? भीमाला विचार. माझ्या आईनं विचारलं, भीमा अरे तू श्रीखंड केलं म्हणजे देवाला पातेलं पुरत नाही बाबा, मी केल्यावर बोट लावत नाही वाटेला, त्याची पद्धत आहे, कसं करायचं असते? लिहून घ्या. भीमानं कोष्टक, कारण 1 वर्ष आचारीच होता भीम अज्ञातवासामध्ये. 1 वर्ष लिहून घ्या. पण ते संस्कृत मध्ये आहे दादा,
गोष्ट श्रीखंड कसं करावं. अर्धा ढक शुचिर परुष दग्नः सर्पीफलं मधुफलं मरीचादिकर्षः खण्डस्य षोडशे फलानि शशिप्रभस्य कुंट्यं फलार्धमपि अर्धफलं चतुर्णां सूक्ष्मपटिलनया दृष्ट कर्पूरधूली एषा रुगरुता सरसा रसाला या स्वादिता भगवता मधुसूदनेन. लिहिलं का असं करा ना. सरसा अर्धा ढक शुचिर परुषिकस्य दग्न हे महाभारतातलं कोष्टक आहे. महाराज हिशोब एकच येतो पण ते नावं बदललेली असतात. पुराण काळात काय कोष्टक होतं ते काय भिंतीवरी काल निर्णय असावे होतं काय. 2 अयनाचं वर्ष 6 महिन्याचा अयन 2 पक्षाचा महिना 15 दिवसाचा पक्ष 8 प्रहराचा दिवस 3 तासाचा प्रहर. ही मजा आहे पुराण काळातलं कोष्टक. 2 अयन बरोबर 1 वर्ष. एक उत्तरायण एक दक्षिणायन. हे 21 जूनला सुरू होते आता उत्तरायण. ते 21 डिसेंबरला उत्तरायण 21 जूनला आहे. आता ते हे उत्तरायण ते दक्षिणायन असं ते म्हणून ते थांबले होते भीष्माचार्य. 6 महिन्याचा असते दादा ते. आणि महिना असतो 2 पक्षाचा. 2 पक्ष म्हणजे बीजेपी शिवसेना कावळांची नाही. एक शुद्ध पक्ष एक वक्ते पक्ष. पुराण काळातलं कोष्टक सांगतो. त्या ढकवून झालं. ढक डोक नाही ते भीमानं सांगितलं श्रीखंड सांगतो. 2 अयनाचं वर्ष 6 महिन्याचा अयन महिना 2 पक्षाचा पक्ष 15 दिवसाचा शुद्ध आणि वक्ते. दिवस 8 प्रहराचा 4 दिवसाचे आहेत. 4 अष्टप्रहर शब्द आहे ना. 3 तासाचा एक प्रहर होतो दादा. म्हणून पहिला जो 6 ते 9 सकाळी अजूनही जुनी मंडळी चांगला बोल ना. राम प्रहराच्या वेळी पहिला 6 ते 9 राम प्रहर. 9 ते 12 पर्यंत असतो तो प्रहर. तो प्रहर शब्द आहे पण आम्ही घासून धारच ठेवली नाही. दुपार कशी दुपार झाली आमच्या लक्षात आलं नाही. तर मूळ शब्द तो प्रहर आहे. त्या तो प्रहरची दुपार झाली. मग 3 वाजता बरोबर आहे 3रा प्रहर. मग संध्याकाळी 4था संपतो. मग रात्री पुन्हा 4 प्रहर. प्रहर हा 3 तासात. असं हे कोष्टक. अर्धा ढक 4 शेराचा होत असत. लिहिलं का आई साहेब. लिहिलं. 2 शेर दही अर्धा ढक म्हणजे 4 शेराचा ढक. 2 शेर दही अर्धा ढक सुचिर परुषित दग्न सर्पीफलं मधुफलं मरीचादिकर्षः 2.5 तोळे मध. हे श्रीखंडात पाहिजे. 2 शेर दही 2.5 तोळे मध 2.5 तोळे लोणी. सर्पीफलं मधुफलं मरीचादिकर्षः म्हणजे 2 बोटाच्या टोकावर राहील एवढी मिरची पावडर. 2 शेर दह्याच्या श्रीखंडामध्ये बोट मिरची पावडरच्या डब्यात बुडवायची. ते टोक असे वर काढायचे बोटाचे. त्याच्यावर राहील एवढी मिरची पावडर श्रीखंडात टाकायची. याचा अर्थ आहे तेव्हा चमचे नव्हते दादा. विश्वासात खरं बोलतो तुम्ही का असता हे. चमचे आता सुरू झाले. तेव्हा जर चमचे असते पुस्तकात आलं नसतं का. अर्धा चमचा मिरची पावडर भीम म्हणतो 2 बोटाच्या टोकावर राहील एवढी मरीचादिकर्षः. चमचे नव्हते. पूर्वीचे माणसं हातात जेवत होते. आता कांदा पोहे आले का बशीमध्ये चमचा. मी म्हणतो याच्या पोह्याच्या मध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं. त्यालाच म्हणतात चमचा. तोंडच्या मध्ये घुसतो. नाहीतर तोंडाचं काम तोंड करत. हाताचं काम हात करत. मध्ये लुडबुडत त्याला चमचा. खंडस्य षोडशे फलानि शशिप्रभस्य 64 तोळे साखर. हे कोष्टक श्रीखंडाचा. 2 शेर दही 2.5 तोळे लोणी 2.5 तोळे मध 2 बोटाच्या टोकावरची मिरची पावडर 64 तोळे साखर 1.5 तोळा सुंठ कापराची बुट्टी एवढं
मग अशा रीतीनं कोणी येशा रुकुदृता सरसा रसाला असं रसरसीत भीमानं केलेलं श्रीखंड. आता याला म्हणतात जेवायला कोण आहे? जगाचा बाप. वाढायला कोण आहे? द्रौपदी. श्रीखंड करणारा कोण आहे? भीमदादा. आणि आग्रह करणारा धर्मराजा. हे चार डोळापुढ्याने आपली वेळ का घेतली? रसज्ञ आणि जेवणारे, सुग्रणी आणि उदारे. आग्रह करणारी धर्मराज आहे, वाढणारी द्रौपदी आहे, स्वयंपाक करणारा भीम आहे आणि जेवणारा जगाचा बाप आहे. आनंद तेव्हा आहे जेवणाचा. मागे पुढे याचं कारण अरे संगती पंगती देवा सवे. संगतही देवाची आणि पंक्तीलाही देवाच्या. 10:30 पर्यंत कीर्तन करतो, 8:30ला सुरू झालं. नंतर मग आरतीचा कार्यक्रम करायचा आहे सूचना मिळाली. आपला दीपोत्सवच म्हणा ना, महाआरती बरोबर करू आपण. हे चांगलं जमतंय मला. संगती पंगती देवा सवे घडे. मग या आनंदात कधी न्यूनता येत नाही बाबा. उलट वाढत राहतो. महाराज तुम्ही पहा, आपण सांप्रदायिक आहोत. किती चांगलं गाणं सिनेमाचं निघू द्या, 6 महिन्यात वर्षात कंटाळा येतो की नाही? अशिक्षित आजी रागावते नाकवर गोविंद्या डोक्यात फरक घाला रे, पागल झाला. झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट. वैतागले ना. 6 महिने वर्ष घेतलं डोक्यावर गाणं, आता वैतागले ना. पण माझा जाहीर प्रश्न आहे, माझे वारकरी बसले इथे, रोज सकाळी विना घेतला 750 वर्षापासून, तरी रूप पाहता लोचनी म्हणता अरे वाढत चालला आनंद पण कमी नाही. हा फरक आहे. नाही तर जगात कितीतरी मोठे मोठे गायक झाले, दिग्गज जगाच्या पाठीवर, पण 2 गायक चंद्र सूर्य असे म्हणता अमर आहे जगाच्या पाठीवर. कोण? भीमसेनजी जोशी, लता दिदी मंगेशकर. याचं कारण काय? याचं कारण या दोघाचाही कंठ संतांचे अभंग गायल्यानं पवित्र झाला, म्हणून अमर झाला. त्यांनी गायलं रूप तेरा सगळे पाठ आहे, उगाच ऐकत बसतायचे. रूप तेरा मस्ताना प्यार मेरा यांनी रूपे गुंतले लोचन धरणी, स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, म्हणून अमर विठ्ठला. देवा सवेकडे नित्या नित्य जोडे त्याची साथ. 10 वाजलेले आहे दादा. मी दिवसभर कीर्तन करतो महाराष्ट्रभर, तरी वन्स मोरच चालू आहे. शपथ खोटं नाही, अजून कोणी वैतागलं नाही आपल्याला. मी वेळ सांभाळतो, मात्र माझ्याकडून आज अति प्रवास असल्यामुळे अर्धा तास उशीर झाला. 8:00च बोली होती, धार्मिक आम्हाला माहिती. आपलं सासच पण म्हटलं येऊ शकत नाही, 8ला येईल, पण अर्धा तास वाढला म्हणून 10:30 पर्यंत तुम्हाला त्रास आहे. एकदा हात वर करा सगळे, आई बहिणी सुद्धा. हे शूटिंग एवढं अरे पुन्हा नाही, हे हा इतिहास घडलाय. दास कमांड मध्ये इतिहास आहे. जमत नसेल तर स्टेजवर या. पत्रकार मंडळी, उद्या पहिल्या पानावर पेपरला देऊ, कळू द्या ना मोठ्या मोठ्या शहरातल्या लोकांना, छोटे छोटे गाव काय करतात कळू द्या. हे सगळे हात, आणि हात दुखायच्या आधी घ्या बरं का. मजा आहे. आनंद कधी येतो दादा? खेळी नवीन गदारोळी आनंद. मी कोणी महाराज आहेत, तुम्ही कोणी श्रोते, केला आनंद. आपण सगळे एका विठ्ठलाची लेकरं आहोत, मग मजा येते. आता सर्वांनी हात वर करा. टाळ्या वाजवताना मला माहिती आहे मला महाराष्ट्र टाळ्या मी सूचना देत होतो, तुम्ही सुरूच केलं. टाळ्या वाजवताना भाषणाच्या ठोकायच्या नाही हे सांगणार होतो. भाषणाच्या एका ताला
गायनाचार्य आमचेच असल्यामुळे ते मला क्षमा करतील, वेळ थोडी असल्यामुळे, पण आपण समजून घेऊ एकमेकांना, आमचीच आहे सगळे. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. आनंद होण्याचं कारण संगती पंगती देवा सगळे घडे 3 दिवस झाले. मातोबा देव दुसरा विशेष नाही डोक्यात. संगती पंगती देवा सगळीकडे नित्यानित्य जोडे. त्याची साज नित्यानित्य जोडे. श्रावण महिन्यामध्ये खेडेगावातले महादेव आमची भक्ती आहे. शिजनेवर कार्तिक महिन्यापुरती श्रावण महिन्यावर बापरे, खेडेगावातले महादेव विचार करतात की एवढे भक्त या महिन्यात येतातच कुठून. बेला दपान ताब्यात पाणी, हर हर महादेव. बेला दपान ताब्यात पाणी, हर हर महादेव. म्हणतो 11 महिने रजेवर जातात, कुणा कुठे जातात नाही. श्रावण महिन्यातली कोंबडी बघा महाराज, तुम्ही कोंबडी फिरायला निघली ना, एकटी नाही दिल्या सहित असते बिचारी. महिना श्रावण महिना सांगतो 10 किलो पुढं 10 किलो मागण मध्ये छाती करून चालते कोंबडी. पुढं पाहती मागं पाहती, मेरा भारत महान. एक श्रावण संपल्यावर कोंबडी एकटी दिसल जागा उचल द्यावा. तिला विचारा कोंबडी काय महाराज लेकर कुठं आहे. चांगले महाराज झाले कळत नाही का मग श्रावण संपला मग लेकर संपली. तुम्ही माझा नंबर लागतो गणपती उठल्यावर ही आमची हे नाही नित्यानित्य जोडे. आमची संगत आहे देवासोबत, पण श्रावण महिन्यापुरती कार्तिक महिन्यापुरती. महाराज म्हणतात आमची नित्यानित्य. या आनंदात कधी न्यूनता येत नाही का. न्यूनता येण्याचं कारण काय. आनंद ज्याचा आहे तो भगवान आहे आणि भगवंताला समर्थ म्हणतात. आणि समर्थाची व्याख्या काय आहे. कधी केव्हाही कोठे कधीच कोणत्याच गोष्टीची उणीव नाही, त्याला म्हणतात समर्थ. समर्थाचे खेरी
होती कदा कासयाची. पहिली व्याख्या आहे, ज्याच्या सामर्थ्य आहे महाराज त्याला म्हणतात समर्थ. कोणतं सामर्थ्य? माऊलीच्या वाटेत म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले तो जगाते, साळीता देयाची नेमिला साता काळू ग्रासित असे भूता, ये म्हणे आगते पंडू सुद्धा सकळ दयाची ऐसा जो समर्थो. इथे थांबायचं की बरोबर उत्तर येतं. याला म्हणतात समर्थ. त्याच्यावर बोलत बसले. नवीन कीर्तन करायला जर वेळ शिल्लक आहे, व्याख्यान पुरत नसेल तर याच्यावर पुन्हा फिरून ये. बोलविल्या वेद बोले, चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले. हे नीट ऐका. माणसं मरतात, नवल नाही. मरणाची साधन उपलब्ध असूनही जगतात, हे नवल आहे. नाहीतर कोण्या तरी एका छिद्रातून प्राणवायूचं जाणं दादा कौतुक नाही. एकानं बंगला बांधला, त्याला 9 खिडक्या ठेवल्या, खिडक्याला दारच होती नाही. पत्रकार म्हणलं इकडे आला सकाळी सकाळी, बसा. अहो आश्चर्यकारक घटना झाली, ते पेपरला द्यायची. अहो बसा, चहा घ्या. बसले, चहा झाला. सांगा, मी बंगला बांधला. बंगला किती? 5,000. आपलं नाव रामाजी गोमाजी कापसे, वय 57. व्यवसाय शेतीचा. बर, नवल काय? बंगल्याला 9 खिडक्या ठेवल्या. 9 खिडक्या बंगल्याला. पुढचं सांगा. खिडक्याला दार बसवली नाही. तुम्ही शनी शिंगणापूरचे काय नाही, काय नवल काय झालं? नवल काल वारा आला आणि खिडक्यातून बाहेर गेला. खिडक्याला दार नसल्यावर वारा जाणार. तसं प्रत्येकाच्या देहाला दादा 9 छिद्र आहे, 9 खिडक्या समजा. कोण्या तरी खिडकीतून वारा जातो, प्राणवायू जातो. हे नवल नाही. 9 खिडक्या असून 90 वर्ष प्राणवायू टिकतो, हे नवल आहे का? हाल गेल्या प्राण जगात ते चाळे. मेयाची नेमिला साता काळू ग्रासित असे भूता, हे म्हणे आगते पंडू सुद्धा सकळ दयाची ऐसा जो समर्थ, त्याला म्हणतात समर्थ. पुन्हा एक समर्थाची व्याख्या आहे. समर्थाची पंक्ती भोजने पहिल्या वहिल्या एकची पक्वाने. समर्थ असतात ना, ते फाटक्या कपड्याचं असेल त्याला तोच आग्रह, कांजीच्या कपड्यावाला असेल त्याला तेच आग्रह. नाही तर कांजीच्या कपड्यावाले एसीच्या रूम मध्ये जेवायला बसवले, खाकी कपडे फाटके कपडेवाले गाईच्या गोठ्यात, यांना पिठलं भाकरी, त्यांना श्रीखंड बासुंदी लाडू द्या. अरे पिठलं भाकरी तिकडे एसीच्या रूम मध्ये न्या. का? तिथे जे कांजीचे कपडेवाले बसले ना, त्या सर्वांना मनाई केली डॉक्टरने, तुम्हाला मरेपर्यंत जगायचं असेल तर गोड खाण्याच्या भाकरी करू नका. तिकडच्या बातल्या इकडे आणा. 42 जिलेबी दाबणारे इथं बसले. समर्थ कोणाला? तळील्या वरिल्या एकाची पंक्ती. पुन्हा समर्थ जेव्हा पंक्तीतून फिरतो ना, विचार करीत नाही. मोबाईल येतो म्हणा थोड्या वेळात. जेवणासाठी मोबाईल असेल घर येऊ शकते. आम्हाला पुत्र विचारत नाही. तुम्ही भाग्यवान आहे बाबा. समर्थ पंक्तीतून फिरतो. पंक्तीतून फिरताना म्हणत नाही रावसाहेब कुठे बसले, तात्यासाहेब कुठे बसले, दादासाहेब कुठे बसले. अरे पुढे नाही. जो आग्रह गांधीच्या कपड्यावाल्याला, तोच आग्रह फाटक्या कपड्यावाल्याला. नावा निरंक साधी आवश्यक राव आणि रंक सारे केली. बरं जेवणारी असे असतात महाराज. एखादं
आम्हाला फक्त आंबे रसच पाहिजे, ठेव रे बादली इथं, ठेव बादली. ते म्हणतात फक्त जिलेबी ठेव गमेलं, फक्त लाडू ठेव टोपलं, फक्त गुलाबजाम ठेव पातेलं, मागितले फार ते दिवाळी. आदराचे ठाई बहुतावर, आदराचे ठाई बहुतावर, आदराचे ठाई बहुतावर, आदराचे ठाई बहुतावर, फार ते दिवाळी, मागितले फार ते दिवाळी, मागितले फार ते दिवाळी. त्याला म्हणतात समर्थ. समर्थाचे घरी वर्णावर्ण भेद, सामुग्री सिद्ध घरी त्याच्या. हा बंद दुसरा मी सांगतो, हा जो तुम्ही म्हणता तो तिसरा. याची सुरुवात आहे समर्थाचे घरी सकळ संपदा त्या प्रमाणात, पण समर्थाचे घरी वर्णावर्ण भेद, सामुग्री सिद्ध घरी त्याच्या. समर्थाशी नाही वर्णावर्ण भेद, सामुग्री सिद्ध घरी त्याच्या. आदराचे ठाई बहुत आदर, मागितले फार ते तेवाडी, न म्हणे सोयरा सुद्धा आवश्यक राव आणि रंग सारिकेची. तो हा बंद याला अनुकूल आहे म्हणून घेतलं होतं. बरं वाटलं तुम्हाला? ठीक आहे, ठीक आहे. समर्थाला काय हरकत आहे? तर म्हणतात समर्थ सामर्थ्य आहे तो समर्थ. पुन्हा एक व्याख्या सांगतो, समर्थ दाता कवना ते नास्ती न म्हणे. कोणी काही मागायला येऊ द्या दादा तरी तो नकार देत नाही, त्याला म्हणतात समर्थ. आता किती पृथ्वी तलावरचा दाता उदार असला तरी एका ठिकाणी नापास होतो महाराज. तुमची पत्नी दानात द्या असं म्हटल्यावर पत्नी मिळेल का? जोडा भेटेल त्याला? अरे तिथेही नापास झाला नाही भगवान, म्हणून समर्थ. नारदजीने किसनजी को एक औरत मागितली. मी का सांगतोय लक्षात घ्या. समर्थ कोणाला म्हणतात हे कसं काय आलं कोणाच नाही, बरं सांगतो 2 मिनिटात. नारायण या नारदा कसं येणं गेलं. अहो तुमचा माझा अधिकार सारखा आहे, म्हणजे मी चहाडी लावून बोवा आणि तुम्ही 16,108 भोगी ब्रह्मचारी. म्हणजे मी पाप पुण्यातीत, तू 16 सहस्त्र भोगणी अधिक 16 सहस्त्र अंतपुरात, एक समर्पीमध्ये बाहेर या. आपण सारख्या अधिकाराच्या. मी पाप पुण्यातीत आहे, तू 16,108 भोगून ब्रह्मचारी आहे. मग त्यातली एक देऊ टाका ना. देव मनात असले म्हणला, हा लगीनच करत नाही म्हणला, याला कोणाची तरी वरात पाहिली. आसुने बोले मुरारी, ज्या घरी नसेल मी कंसारी, ती तुझी मुख्य अंतुरी समर्पिली यथार्थ जा. ज्या घरी मी नसेल ती तुझी. एवढा खूप झाला. नारद म्हणला 16,108 घरी एकटे येते का? आता तर जमलं जागलं म्हणला. मग आता धोत्राचं नेहरू सत्याचं काय काम आहे? आता राजगुरु नगरला जाऊन सफारी शिवतो म्हणलं. फिरिली कौपिन पितांबर नेसला, हर्ष विनोदे चालला अंतपुरी नारद. पहिल्याच घरी गेला. रुक्माईच्या हातात विडा, विडा घ्यावं नारायण. अरे हे तर मौनीची फिरला माघारा, गेला सत्य भामेच्या घरा. श्रीकृष्ण पक्षी मयुरा नाचवीत बैसला. सत्य भामेच्या घरी मोर नाचत गेला. जिथं जाईल तिथं देव, जिथं जाईल तिथं देव दिसत होता. 10:15 पर्यंत फिरला देव. एका घरी कने महाराज पलंगाच्या खाली लपून बसले. एकटी कृष्ण पत्नी पलंगावर. महाराज इतका कुंदला बास बास बास. लोक सांगतात चुकीचं नाही. प्रयत्न वाळूचे रगडी ही गळे म्हणला आलं का नाही यश. आता इथं आपलीच आहे म्हणून नारदजी गेले. कवळू पाहे श्रीकृष्ण पत्नीसी, तव पुढे पौडले ऋषिकेशी. कॉटच्या खालून देव बाहेर. देव काही नाही बोलले दादा. ती कृष्ण पत्नीला येरी म्हणजे लज्जा नाही मुलीची एकांत समय येत असा. कासया वाढवली विरक्ती, कासया वाढवली महत्ती. अरे एवढी वाजण्याची फतेची तरी का धारा गोसाल.
डोळीस लावता भस्म पूजा घेत असा विश्वासी एरवी लज्जा नाही म्हणून एकांत समय येत असा मग मौनीची फिरला माघारा दुरी गेला कोस येत सगळ्या गोव्या पाठ आहे मला कारण आधार देऊन बोलावं लागतं काय पेपर वाचून सांगून काय नाही एक कोस वर गेला ना एकांतात नदीच्या काठाला उडी मारली पाण्यात बाहेर आला म्हणजे खेकडा घमला खेकडा नव्हता नथनी अडकली होती नथनी इथे ते प्रमाण आहे इंद्र चंद्र को क्या क्या भया सब तो मालूम है इंद्र चंद्र को इंद्र चंद्र को क्या क्या भया सब तो मालूम है इंद्र चंद्र म्हणून सांगण्याची गरज नाही नारद की तो भाई नारदी मी का सांगतो पत्नी मागितली दानात तरी नकार दिला नाही देवाला याला म्हणतात दाता समर्थ समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे काही काही गोष्टी आहे ना महाराज लपल्या जात नाही आता याच्यावर एक कीर्तन होईल फक्त मी आधी सांगतो तारों के तेजों में चांद छुपे नहीं सूर्य छुपे नहीं बादल छाड़ो वाडी वाजवायचं हे गोड वाटलं पाहिजे लोकांना ऐकू दिलं पाहिजे धूम बारीक वाजवायचं याचा वापर करायचा तारों के तेजों में चांद छुपे नहीं सूर्य छुपे नहीं बादल छाड़ो छुपे नहीं लाला छुपे नहीं मागन आयो चंचल नारी में नैन छुपे नहीं माता छुपे नहीं छाड़ो कभी कभी सोचा पर छुपे नहीं कबू लगा वगैरह तारों के तेजों में चांद छुपे नहीं किती तारे चकारले चंद्र लपत नाही किती मेघाची फळी दाटली सूर्यप्रकाश लपत नाही परकीयांचा हल्ला येईल त्या दिवशी रजपूत लपल्या जात नाही दाता छुपे नाही मागणं आयो कर्णाची दाढी चाललेली ती नाविवा बसलेली भारतीय बैठक उजव्या हाताला वाटी होती कोणाच्या नावी बाबाच्या म्हणजे कर्ण सरकारच्या डाव्या ती वाटी येतं कर्णाची दाढीला पाणी लावायची वाटी काय 55 रुपयाची असेल का मा तुम्ही विचार करा चंपानगरीचा राजा आता विकली असती तर 55 लाखाला गेली असती वाटी इतकी आता नायाच्या भिक्षा देही असा हात केला वाटीत फेकलं पाणी टाकली सोडीत त्याच्या गेला निघून नाही बाबा म्हणलं दान योग्य नाही झालं सरकार मला कशाला शिकवतो सकाळी पासून संध्याकाळ तोच करतो करणं म्हणतात मला नाही उजव्या हाताने द्यायचं असते तुम्ही डाव्या हाताने दिलं त्याचं कारण आहे क्षण भरपूर नाही भरोसा अरे डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर मेलो तर याच्यात विनमुख केल्याचा कलंक लागेल म्हणून ज्या हातात सापडलं त्या हाताने देतोय आता दाता छुपे नाही मागत परत वाटलं बोलवा कमलराव सकळ संपदा बस ही समर्थाची व्याख्या नाही तुटी कदा कासया कधी केव्हाही कोणत्याही गोष्टीची उणीव नाही त्याला म्हणतात समर्थ आता एक सुटसुटीत व्याख्या आहे बरोबर आला आता उतारायला गाडी आहे सुटसुटी व्याख्या आहे महाराज सामर्थ्य असावं तेवढी नम्रता असावी दादा तुम्ही पहिलवानाला चालणं बघा बरं
हिंद केसरी पैलवान थोडा तरी मान वाकून चालतो महाराज रस्त्याने, थोडा तरी. आणि टीव्हीचं पेशंट छाती नसतेच तरी तिन्ही बटना उघड्या ठेवतं. तिथं बोर्ड लावावा लागतो की पूर्वी एके काळी इथे छाती होती. तर त्याला विचारलं की अरे भाई, अरे सेना निकाल करके चल रहे और इसलिए चलता हूँ कि मेरा भाई पहलवान. काही नाही, भाई पहलवान घरी ही टीव्हीचे पेशंट त्याला हायवेची छाती काढतात. सामर्थ्य असावं, तारुण्य असावं, पण पडलेल्या आजोबाला पळत जाऊन उभं करण्यासाठी, चालता चालता ढकलून आजोबा पाडण्यासाठी तारुण्य नसावं. सत्ता असावी गोर गरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी. संपत्ती असावी गरजू लोकांची अडचण दूर करण्यासाठी. शोभत असते ते. विद्या विनयन शोभते म्हणतात ना. विद्या असावी पण नम्रता. फैलिया तरुची शाखा सहज भूमिशी उतरे दे. अल्पविद्यापर्यंत गर्व शिरोमणी मग विज्ञानी कोण आहे त्यासाठी जाते तीनच तिथनं पाठ तेवढंच आहे. एवढं त्याच्यावर पुन्हा काहीच नाही. थोडा तरी बदल करा ना. तर मी रोज म्हणतोय महाराज, गर्दी आणि गर्दी, शिस्त आणि शांतता. मला रोजच आहे ती तसंच सांगतं, गर्दी आणि गर्दी. अरे 10 बाया 3च माणसं आहेत तरी गर्दी पण गर्दी. थोडं वाक्य बदलून घ्या. बरं ते गारठ्याचे दिवस होते म्हणून आम्ही वाक्य वापरलं होतं की आता गारठं बरंच वाढलं. डिसेंबर महिन्यात कीर्तन होतं, बर्फ पडलेला होता. गारठं बरंच वाढल्यामुळे आता आपण कीर्तन उरकून घेऊ. हे मे महिन्यात म्हणतं गारठं बरंच वाढल्यामुळे उरकून घेऊ. बदल करा, काही अभ्यास करा थोडंसं. काय समर्थाचे घरी जाऊ द्या, त्याच्याही तारखा मिळत नाही हे विशेष. विठ्ठला वारीचे दिवस आहे महाराज. 3 ठिकाणी पोलीस बदलतात. तुम्ही केलेली आहे वारी, तुम्हाला माहिती आहे. 3 जिल्हे बदलते ना. शेवटचा सोलापूर, मध्ये लागतो सातारा, पुणे संपतो मीरा नदी तिथे पोलीस यंत्रणाही बदलते. जिल्हा मग ते DSP DYSP झाला, सगळे तिकडचे कलेक्टर अधिकारी, इकडचे मोठे मोठे अधिकारी. आणि काही काही अधिकारी, पोलीस अधिकारी असे असतात की हक्कानं सेवा मागून घेतात. वारकऱ्यांची सेवा करायची. तो निरोप समारंभ असतो, मीरा नदीच्या पलीकडे मोठा मंडप टाकलेला असतो. मोठे मोठे अधिकारी रडतात महाराज, वाटेला होतात. इथपर्यंत आणलं माऊलीला व्यवस्थित. आमचे वारकरी सगळे इथून आता सातारा तुमच्या ताब्यात सगळे DSP बसलेले आहेत, मोठे अधिकारी प्रेसवर आहेत, रिव्हॉल्वर लावलेले. 25 तर PSI उभे होते. 250 पोलीस रायफल घेऊन. दिवसा 2 वाजता सांगतो. आणि आमचा एक म्हातारा वारकरी 90 वर्षाचा, जर्जर झालेला, प्लास्टिकचा कागद, जर्मनचं ताट, खांद्यावर छोटीशी पताक, तुळशीच्या 2 माळा, लटलट कापत होता. प्लास्टिकचा तांब्या वाकत वाकत चालला होता. दिवसा त्या DSP साहेबांच्या पुढे 15 फुटावर लग्नीला बसला. धावले पोलीस, करला, घाबरून गेला. जन्मात कधी पोलीसला हात लावला नाही त्याला. DSP साहेबांनी सोडा द्या आजोबाला. अख्खं पुणे जिल्ह्याची पोलीस यंत्रणा ज्या ताब्यात आहे त्याने आवाज दिला, सोडा DIG, सोडा. झाले बाजूला ना. ते म्हातारा तिथं बसलं लग्नीला. लघुशंका कर्म आटोपल्यावर जायला लागलं. पुन्हा धावले पोलीस, पकडलं. DIGला राग आला, रूळ आपला सांगितलं तुम्हाला सोडा द्या आजोबाला. मग झाले बाजूला. सगळ्या सोहळा पाहतोय. दुपारी 2 वाजता सोहळा पाहतो. दादा DIG त्या आजोबापर्यंत गेले महाराज. पायातले जोडे काढले, डोक्यातला टोप काढला. एवढ्या सोहळ्याच्या समोर सगळे पोलीस यंत्रणा पुणे जिल्ह्याची ज्याच्या ताब्यात आहे त्यानं त्या 90 वर्षाच्या म्हाताऱ्या वारकऱ्याच्या पायावर डोकं टेकवलं. वर पाहिलं तर तो 90 वर्षाचा म्हातारा रडत होता.
कारण आजोबा 10 वर्षाचा होतो साहेब, वारी करतोय. 90चा झालो, लग्न नाही केलं, 80 वर्ष वारीत चालू आहे. पण रडायचं कारण 80 वर्षात तुझ्यासारखा पोलीस अधिकारी बघितला नाही मी. मला वाटतं तुझ्या रूपात माझ्या पांडुरंगाने दर्शन दिलंय मला. माऊलीचा 16 जवळ आहे का? तुम्हाला माझे 2 पोलीस देऊ का मदतीला? आजोबा नाही, माझा पांडुरंग चालवतो साहेब, अजून चालवतो. गेले ते निघून. पुन्हा DIG येऊन बसले. बाकी साहेब तुमच्या समोर लग्नाला बसलाय तो, आमच्या शिपायाने पकडला, तुम्ही सोडून दिला त्याला. तुमच्या शिपायाचा राष्ट्रपतीच्या हस्ते सत्कार केला पाहिजे दिल्लीला, अट्टल गुन्हेगार पकडल्याबद्दल. अरे काही डोकं आहे का नाही तुम्हाला? तुम्ही 250 पोलीस ड्रेसवर रायफल घेऊन उभा आहे, 25 PSI रिव्हॉल्वर लावलेले, मी ड्रेसवर आहे. त्याची ताकद आहे का रे माझ्या पुढे जाणून बुजून लग्नीला बसायची? 90 वर्षाचा आहे, 80 वर्ष झाले वाऱ्या करतय, गणित गात्र झालं, इंद्रिय अनावर झाली. अरे म्हणून लग्नीला बसलं असेल बिचार. याला म्हणतात बहुवाव कोटीचा महाराज तुमचा गाथा पाठ आहे याच्यात. मोबाईलचा म्हणायचा काय संबंध आहे? येते तर ठीक आहे, सांगतो 2 मिनिटात. वो राजर्षी का जमाना था, वो पहले जमाने की बात है. राजा लवाजम्यानिशी शंकराच्या मंदिरात दर्शनाला आला, प्रवचन चालू होतं. म्हणून राजानं टोप खाली ठेवला आणि खांबाला टेकून राजा प्रवचन ऐकत बसला. एवढ्या खिडकीतून 200 ग्रामचा दगड आला दादा, याच्या डोक्याला लागला, रक्तबंबाळ झाला. राजाच्या डोक्याला दगड रक्तबंबाळ झाल्यावर गावले पोलीस पकडला दगड मारणारा, आणला राजाच्या पुढे उभा केला. त्याच्याकडे राजानं पाहिलं तर कपड्याचे लक्तर, हाडाचा सापळा, डोळे खोल गेलेले, मळकटलं फडकं, फाटकं बंडी, गुडघ्याच्या वर धोतर लटलट कापत होता. याची काय दगड मारायची? एकांत चाहिए म्हटल्यावर सगळे गेले पाहिजे. आता तो कर राजा, क्यों रे भाई, मैंने तुम्हारा क्या बिगाड़ा था, क्यों पत्थर मारा है मुझे? मेरी क्या ताकत है सरकार आपको पत्थर मारने की? मेरी एक प्रार्थना है, मुझे मारने के पहले मेरी बात सुन लीजिए सरकार, बाद में मेरा सर उड़ा दो. 5 दिन हुए सरकार, भूखा हूं, मेरी पत्नी भी भूखी है और मेरे 2 बच्चे 2 दिन से भूखे हैं. रोजाना शहर में आता हूं मजदूरी ढूंढने के लिए, मजदूरी मिलती नहीं, और भगवान की कसम डाल के कहता हूं चोरी करने की आदत नहीं, मर जाऊंगा सरकार लेकिन चोरी नहीं करूंगा, भूखा मरूंगा. आज 5वां दिन है, मैं आज भी मजदूरी ढूंढने आया तो मेरी पत्नी रो रो के कहती थी जाओ, आज 5वां दिन, 5 दिन हो गए, कुछ नहीं खाया तुमने, मैंने भी, लेकिन बच्चे कल से भूखे हैं, रोटी रोटी के लिए रो रहे. मेरी प्रार्थना है आज मजदूरी नहीं मिली तो कोई किसान के घर जाकर थोड़ा जहर ले आना, मैं और मेरे बच्चे पी के मर जाते. तो आज भगवान का नाम लेकर शहर में आया था सरकार मजदूरी ढूंढने के लिए, मजदूरी नहीं मिली. वापस जा रहा था तो मैंने मंदिर के पास एक पेड़ का पेड़ देखा तो मैंने सोचा 2 दिन से बच्चे भूखे हैं, पेड़ वो पत्थर मारूं तो 2-4 बेर गिरेंगे, मेरे बच्चे खाएंगे करके मैंने पेड़ को पत्थर मारा सरकार. लेकिन तुम्हारा कोई कसूर नहीं. आज जवाब मिल गया कि गरीब का नसीब भी गरीब होता है. पेड़ को
मारा हुआ पत्थर आपके सर पे लगा सरकार। अगर आप मेरा सर काट डालोगे तो बच्चे और पत्नी रो रो के मर जाएंगे सरकार, दया करो। ये ऐकता ऐकता राजा रडायला लागला। प्रधानजी वेळ संपल्यामुळे प्रधानजी लवकर पळत आला। अरे ऐसे सज्जन लोग चाहिए हमारे दरबार में। 5 दिन से भूखा है बेचारा, मजदूरी मिलती नहीं, चोरी करने की आदत नहीं। इसके दरबार में नौकरी पर रखो और इनके बच्चे की और पत्नी के अनाज की व्यवस्था करो। प्रधानजी म्हणला ठीक आहे सरकार, पण एक विचारू काय, हे जर समाजाला कळालं दगड मारणाऱ्याला नोकरी, उद्या ज्याला ज्याला नोकरीचे दगड आणतील तुम्हाला, लई सुखी डोकं चालू नको। माझाही प्रश्न आहे प्रधानजी, यानं मारलेला दगड जर बोराच्या झाडाला लागला असता तर त्या झाडानं याला 2-4 बोरं दिली असते। झाडाला दगड लागला असता तर झाडानं बोरं दिले असते। अरे मला दगड लागला तर मी याला फाशी देऊ, इतिहासामध्ये झाडाच्या खालच्या दर्जाचा राजा समजतील मला, इनके अनाज की व्यवस्था करो। याला म्हणतात बहुवाव पोटी समर्पण। आणि म्हणून आता अर्थात नाही, जहर पिलाने वाली पुतना और गाली देने वाला शिशुपाल, उसको भी जो मोक्ष दे सकता है, फिर भजन करता है उसका क्या होगा। बहुआ हो पोटी समर्पण।